नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण आत्ता आहोत कोथरूडमध्ये. आपल्याला कोथरूडची ट्रिप पडली होती घरापासूनच 44 किलोमीटरचे 550 रुपये दिलेत आपल्याला उबरने. आणि आत्ता ट्रिप काही इथून पडत नाही आहेत आणि कस्टमरचं लोकेशन चुकीचं होतं आहे, त्यामुळं कस्टमरला आपल्याला दुसरीकडे 3 किलोमीटर आणलं आहे, त्याचे 100 रुपये घेतलेत. आता ते एका ट्रिप आली होती, पण ते ट्रिप दुसरं कोणतरी घेतली त्यामुळं बोलत होतं म्हणून. आणि मग बघतो बाकीचे सगळे ॲप चालू करून ठेवलेत. असा विचार होता बाकीची कुठली ॲप चालू करायची नाही म्हणून, फक्त उबरच चालू आजच्या दिवस. पण ट्रिप पडत नाहीत, त्या कारणास्तव आपल्याला बाकीचे ॲप चालू करावं लागत आहेत. आणि आत्ता एक उबरवर आली होती, ते बघूशेपर्यंत 276 रुपयाची, पण ती ट्रिप दुसऱ्या ड्रायव्हरने कोणीतरी घेतली. त्यामुळं मग आता बाकीचे ॲप पण चालू आहेत. बघूयात आपण कुठली पडते राईड. आज आहे शनिवार. बाकीचं करतो अपडेट, कसा दिवस जाणार आहे, काय कसं होणार आहे. ह्या आपण CNG टाकला आहे, घराजवळच टाकला आहे CNG. 431 रुपयाचा फुल केला होता. प्रेशर थोडंसं कमी होतं वाटतं त्या ठिकाणी. तर आपल्या आत्ता 4 गाड्या संपल्यात, बाकीचं आहे CNG. बाकी बघूयात. 42 किलोमीटर गाडी चालली आत्तापर्यंत. तर मित्रांनो, आपल्याला ट्रिप पडली होती गजनीसारखं होतं की ध्यानातच राहत नाही काय. ठीक आहे, असू तर सांगतो तुम्हाला कुठून ट्रिप पडली होती आपल्याला. हां, कोथरूडमध्ये ट्रिप पडली होती, हांडेवाडीची, हडपसरच्या साईडची. आणि कस्टमरला जस्ट सोडून आपण 263 रुपये आपल्याला उबरने दिलेत. ऑनलाईन बिल पेड होतं. आणि तिथूनच एक आपल्याला रिझर्वेशन आलं उबरचंच. 680 रुपये फेर दाखवला 50 किलोमीटरसाठी. 3चा पिकअप आहे. 2:52 झालेले आहेत. आणि आत्ता आपण कस्टमरच्या लोकेशनला येऊन थांबलो. मार्गोसा हाईट्स म्हणून अपार्टमेंट आहे, तर इथं आलोत आपण. आणि जस्ट थांबून कस्टमरला वेट करतो आहे आपण. रिझर्वेशन 3चं आहे. एक वेळेस कस्टमरला कॉल करून बघूयात काय म्हणतात, ते आलं म्हणून कळू त्यांना आपण. ठीक आहे. आणि आत्तापर्यंत आपली गाडी चालली 64 किलोमीटर. आणि आपलं कलेक्शन ते 263 आणि 521 एवढं कलेक्शन झालं आहे. आणि 100 रुपये कस्टमरकडे आपण ते एक्स्ट्रा त्यांना ड्रॉप केलेले, ते एवढं झालं आहे. बाकी मग आपल्या गाडीमध्ये आत्ता 5 कांडी CNG आहे आणि पेट्रोल 2 कांडी आहे. आणि आत्ताचं जे टाईम आहे 2:53 झाले. 3चा पिकअप आहे आपला. तर आपण येऊन थांबलोत कस्टमरच्या लोकेशनला. बघूयात कस्टमर कधी येतात आणि भेटूयात तळेगावला. तर आपल्याला जवळपास आपण 2 तास धरून पकडू, नाही का. तर मग 3ला निघालो तर आपण 5ला पोहोचू. 4:50 4:45 अशा टायमिंगला. ठीक आहे, बाकीचं करतो आपल्या तिथे पोहोचल्यानंतर. तर मित्रांनो, आपण तळेगावमध्ये पोहोचलो आहोत. आता लक्ष्मी चौकामध्ये कस्टमरला आता जस्ट ड्रॉप केले. आणि आपल्याला दिलेत ह्या ट्रिपचे उबर रिझर्वेशन 680 रुपये दाखवले आपल्याला. आपण 648 रुपये दिलेत. आपल्याला ही ट्रिप कंप्लीट करायला 1 तास 40 मिनटे लागलेत. आणि जस्ट कस्टमरला ड्रॉप करून आपण इथं थांबलो आहे. आणि आत्ता वेळ झाला आहे 4:40 आणि आपल्या गाडीमध्ये 3 गाड्या CNG आहेत. ठीक आहे, बघूयात तिथे जेवण बिवण करून. आणि कुठली ट्रिप पडते, चांगली ट्रिप पडली तर जाऊयात, वाट बघूयात चांगल्या ट्रिपची. ठीक आहे. आणि इथं दिसतं हे नाश्त्याला दाबेली वगैरे, ते करूत नाश्ता आता मस्तपैकी. काहीतरी भूक लागली आपल्याला. तर मित्रांनो, आपण आत्ता आहोत मुंबईमध्ये. आणि आत्ताचे टाईम झाला आहे 9:45 झाले आहेत. आपल्याला मुंबईची राईड आली होती तळेगाववरून. आणि या राईड 123 किलोमीटर अंतर होता. आणि आपल्याला 1591 रुपये दिले त्या राईडचे. ही राईड कंप्लीट करायला 3.5 तास लागले. त्यामध्ये आपण फूड मॉलवरती CNG भरून घेतला आहे 677चा. आणि 8:50ला कस्टमरला ड्रॉप करून थांबलो. जवळपास आता इथे 1 तास झाला आहे आपला थांबून. ट्रिप पडली नाही. बघूया ट्रिप कुठली पडते का नाही आपल्या घरची पुण्याची. आणि बघत राहा, बाकीचं करतो अपडेट. त्याच्या अगोदर एक ट्रिप आपण तळेगावची नाश्ता करत होतो, तेवढ्यातच एक ट्रिप आली होती 7 किलोमीटरचे. आपल्याला 250 रुपये दाखवले होते आणि 240 रुपये दिलेत आपल्याला त्या ट्रिपचे. ते पण इंटरसिटीच होती.
वडगावच्या इकडं सोडायचं होतं कस्टमरला, 1.5 किलोमीटर पिकअप होता. ते एक राईड एक नंबर भेटले आपल्याला. लगेच ते राईडचा OTP टाकल्या पिनकोड पिन टाकल्या आपल्याला इंटरसिटी पडली. कस्टमरला पिक करायला ह्या इंटरसिटीचे आपल्याला 20 मिनटं लागले. त्याचे कस्टमर चांगले होते म्हणून त्यांनी वेट केला, आपल्याला कॉल केला. त्यामुळे त्याच्यानंतर आपण त्यांच्याकडे जाते वेळेसच जेवण पण केलं आणि पेट्रोल पण टाकले गाडीमध्ये 550चं. CNG खूप कमी होता. बरीच गाडी CNGवरच आली आपल्या फूड मॉलपर्यंत. तिथं लगेच आपण CNG पण भरून घेतला त्यांना थांबून. त्यांचं काही काम नव्हतं, त्यांनी नाश्ता वगैरे गेला नाही. कस्टमर गाडीवर बसून राहिले पण अर्धा तास तिथं वेट केला त्यांनी. ठीक आहे, तर असो बघूयात ट्रिप आपल्याला कुठली म्हणजे किती वेळ लागतो पुण्या इकडची पडायला आता. आणि पडली तरी पण काय आपल्याला संध्याकाळी घरी जाणं होणार नाही. म्हणजे जर आपल्या घराकडच्या साईडची पिंपरी चिंचवडच्या साईडची जर पडली तर आपण घरी जाऊ शकतो, पण हडपसरच्या साईडची किंवा इकडं कात्रच्या साईडची जर पडली तर घरी जायला खूप उशीर होईल. त्यापेक्षा न गेलेलंच बरं घरी. पण बघूयात त्याच्या अगोदर इथून ट्रिप पडते का नाही. तर मित्रांनो, आपल्याला राईड आली होती निगडीची डायरेक्ट हिरानंदानी. आपल्याला काय ठाण्यावरून ट्रिप पडत नव्हती म्हणून आपण हिरानंदिनीच्या इथं आलो. पवईच्या साईडला 15-16 किलोमीटर आपण थोडंसं पुढं आलो. आपल्याला माहीत होतं त्या ठिकाणून ट्रिप पडतायत म्हणून. तिथं आल्या जसं गाडी बंद केली त्यानंतर लगेच ट्रिप वाजली पिंपरी चिंचवड निगडी. कस्टमरला जे ड्रॉप केले आणि टोटल कलेक्शन त्यांच्याकडनं गेलं आपण 2550 रुपये. प्लस एक त्यांच्यासोबत ते दुसरे सर होते, त्यांना एक 15 किलोमीटर ड्रॉप केले, त्याचे घेतले 300 रुपये. असं टोटल 2850 रुपये त्यांच्याकडनं कलेक्शन केले. आणि आपल्या गाडीमधला आता CNG संपला आहे. आपण जाते वेळेस भरला होता फूड मॉलच्या इथे. त्याच्यानंतर आता अजून एक वेळेस भरला आहे आपण CNG 157चा. मुंबईमध्येच प्रेशर कमी होतं, आपल्या 2-3 कांड्या कमी झाल्या होत्या त्यामुळं भरून घ्यायचा प्रयत्न होता आपला. फुल झाला नव्हता CNG त्या ठिकाणी म्हणून आपला CNG आता संपलेला आहे. फक्त 2 कांड्या राहिलेल्या आहेत. आणि आत्ता मी सर्च केला जस्ट तर एक 2-2.5 किलोमीटर CNG पंप आहे आपल्याजवळून बोपोडीच्या तिकडे हायवेचा. तर आपण तिथं CNG भरून घेऊयात. आणि आत्ता वाजले 4:20 झालेत सकाळचे, दुसऱ्या दिवशीचे. आणि आपलं काम कंटिन्यू चालू आहे. आपल्याला मुंबईमध्ये 3.5 तास वेट केल्यानंतर 12:30 वाजता ट्रिप पडली होती. बराच वेळ आपल्याला वाट बघलं. मला वाटलं आज ट्रिप पडन का नाही पडन, कशी तरी पडली. आणि आज दुसरा दिवस 4:20 झालेत. ठीक आहे, तर चला कंटिन्यू करू तो आज दिवसाला. आता काय घरी जाऊ नये आपण. CNG भरल्यानंतर बाकीचं मग करतो अपडेट. सकाळचे वाजले 4:43 झालेत आणि आपण CNG पंपाला CNG भरतोय. हे दापोडीचा CNG पंप आहे. 3:07 झालेत संध्याकाळचे. आणि आत्ता आपण आहोत भाडगावच्या इकडे येवत. आणि आपल्याला सकाळी ट्रिप पडली होती. आपण कस्टमरला 9 वाजता भाडगावमध्ये ड्रॉप केले. आणि सकाळपासून 5:30 वाजल्यापासून 4:30 वाजल्यापासून आत्तापर्यंत आपण फक्त 5 ट्रिप कंप्लीट केल्या आहेत. आपल्याला इकडची ट्रिप आल्यामुळं यावत, लोणी काळभोर, भाडगाव या साईडची ट्रिप पडल्यामुळं आपण कस्टमरला ड्रॉप केले. आणि आपल्या इकडं पाहुणे रिलेटिव्स आहेत राहायला, म्हणलं त्यांना भेटून जावं, त्यासाठी त्यांच्याकडे गेलो. आणि डायरेक्ट आपण आत्ता निघालो जस्ट त्यांच्या इथून. ठीक आहे, तर आता आपल्या गाडीमध्ये 5 गाडी CNG आहे. आता आपल्या गाडीमध्ये 5 गाडी CNG आहे. आपण CNG पंपावरती CNG भरून घेऊयात. आणि ज्या कस्टमरला आपण सकाळी ड्रॉप केलं या ठिकाणी त्यांनाच संध्याकाळी पिक करायचं. 5 वाजताचा टायमिंग सांगितलं त्यांनी. ते आपल्याला पर्सनल करावं लागणार आहे. आणि इकडच्या साईडने ट्रिप आपल्याला रिटर्नची पडणार नाही, त्यामुळे सकाळीच बोलून ठेवलं होतं मी त्यांना. आणि मला इकडं पण जाऊन आपल्याला पाहुण्यांसोबत बोलणं होईल आणि आपलं परत तेवढेच कस्टमरला घेऊन येता येईल ह्या विचाराने आपण कस्टमरला आपण बोलून ठेवलं. आणि प्लॅन तसा केला होता, तसा झाला आहे. आणि बघूयात कस्टमरला कॉल करून आणि कस्टमरच्या लोकेशनवरती जाऊन काय म्हणतात कस्टमर
नाहीतर ट्रिप पडली आपल्याला ऑनलाईन तर एकच नंबर, पण नाही पडली तर आपण कस्टमरची वाट बघल्याशिवाय आपल्याला दुसरा काही पर्याय नाही. तर गायज आपण आत्ता आहोत मोशीमध्ये आणि आत्ता वाजले आहेत 8:07 झालेत आणि आपल्याला आत्तापर्यंत आपण 2 राईड कंप्लीट केल्यात. यवतवरून आपल्याला पडली होती ट्रिप पिंपळेगरूची आपल्याला दिले तर 721 रुपये दिलेत उबरनी आणि ते आपण इंटरसिटी घेऊन आलो गो इंटरसिटी. आणि ते आपण तुम्हाला जसं सांगितलं होतं आपण प्रायव्हेटली बोलून येणार आहोत त्या कस्टमरला खूप लेट होत होता. 5 वाजता सांगितलं होतं त्यांनी आणि त्याच्या अगोदर आपल्याला दुसरी ट्रिप आली आणि त्या कस्टमरचा आपल्याला भरोसा नव्हता की तो कस्टमर आपल्याला कॉल करेल म्हणून. त्यामुळं ते आपल्याला ट्रिप घेऊन निघावं लागलं तिथून आणि आपल्याला त्या 57 किलोमीटरचे 721 रुपये दिलेत उबरनी. आणि त्याच्यानंतर उबरवरतीच ट्रिप आली लगेच 270 रुपये फेअर पिंपळेगुरूमधूनच डुडुळगावची मोशीची कस्टमरला जे ड्रॉप करून आपण त्यांच्याकडनं 340 रुपये कलेक्शन केले आणि आपल्याला उबर नेले 260 रुपये. ठीक आहे. आणि आत्ता जसं आपण गोटू टाकून ठेवलं होतं ओलावरती तर आपल्याला एक चिमणी फाट्यापासून ट्रिप आलेली मेदनकरवाडीची 160 रुपये 9 किलोमीटर अंतरसाठी आपण चाललो कस्टमरला पिक करण्यासाठी. मोशीच्या भारतमाता चौकामध्ये आहोत आपण आत्ता. तर मित्रांनो आपण कस्टमरला या ठिकाणी ड्रॉप केले कोरेगाव खुर्दच्या इकडं कोरेगाव फाट्यापाशी आणि कस्टमरकडून टोटल आपण 300 रुपये घेतलेत. जे काय झालं होतं आपण कस्टमरला आपल्या इकडची आहे ट्रिप म्हणून कस्टमरला आपण 7 किलोमीटर अंतरावरून पिकअप करायला गेलो होतो आणि ज्या ठिकाणी गेलो मग ते लोकेशन चुकीचं टाकण्यात आलं होतं. दुसऱ्याने कॅब बुक केली होती तिसऱ्यासाठी अशा प्रकारचं झालं होतं. तिथं गेलो मी कॉल केला 2-3 कॉल केले त्यांनी काय रिसीव्ह केलं नाही. त्यामुळे ते 5 मिनटानंतर राईड मी कॅन्सल केली. त्याच्यानंतर कस्टमरचा कॉल आला भैया कुछ भी करो उनको लेके आओ मैं 300 रुपये देता हूँ मैं आपको इस पे 200 रुपये दिखा रहा है 300 रुपये देता हूँ. ठीक आहे म्हणून आपण त्याला प्रायव्हेटली घेऊन आलो कॅन्सल केल्यानंतर कस्टमरचा फोन आल्यानंतर आणि सोडून आपण निघालो होतो घराकडं. आणि मित्रांनो आपण जे आत्तापर्यंत काम केलं आहे काल सकाळी 10 वाजता आपण घराच्या बाहेर पडलो. आज सकाळचे 10 वाजले 24 तास झाले. त्याच्यानंतर संध्याकाळचे परत 10 वाजले म्हणजेच 12-36 तास आपण घराच्या बाहेर होतो. या 36 तासामध्ये आपण आज सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळच्या 3 वाजेपर्यंत 3-4 वाजेपर्यंत ड्युटी ऑफ होती. आपण पाहुण्याची तिथे गेलो होतो तिकडं केडगाव चौफुलाच्या इकडं. तर तिथून मग आपण 3-4ला निघालो आणि तेव्हापासून आपलं काम सुरू झालं आणि आत्ता संपलं आहे. जस्ट आपण घराच्या जवळ आलो एकदम. आणि या सगळ्या जे आपण 36 तास टोटल काम जे केलं आहे आपण 36 तास म्हणण्यापेक्षा 6 तास आपण आराम केला पकडू आणि 30 तास जे आपण काम केले तर त्याचं टोटल कलेक्शन माझ्या अंदाजानुसार जवळपास 8,000च्या वर झालेलं आहे. आपलं जवळपास 9,000 झालेलं आहे. आणि आपली गाडी काल 445 किलोमीटर चालली होती आणि आज 250 किलोमीटर टोटल रनिंग झालं आहे आपल्या गाडीचं. आणि आत्ताची जी वेळ आहे 9:43 झालेले आहेत. ठीक आहे. तर मग टोटल अर्निंग काय मी आता कॅल्क्युलेट करून सांगणार नाही तुम्हाला, पण राऊंड फिगर 9,000च्या जवळपास झालेली आहे टोटल अर्निंग आपली 30 तासामध्ये. यामध्ये आपण मुंबईची एक रिटर्न ट्रिप आहे आपली त्याच्यामुळं आपल्याला चांगला बेनिफिट झाला असो. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे ह्या आपल्या व्हिडिओला आपण इथं एंड करूयात आणि भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.